नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डाय मेकर निदेशक श्री साईबाबा आयटीआय शिर्डी. आज आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये प्रेशर कंट्रोल व्हॉल्व्स संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर या संदर्भात आपण माहिती पाहत असताना प्रथम इंट्रोडक्शन प्रस्तावना प्रेशर कंट्रोल व्हॉल्व संदर्भात पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आपण हायड्रोलिक आणि न्यूमॅटिक संदर्भात माहिती पाहत असताना या अगोदर हायड्रोलिक्स त्याचप्रमाणे सिलेंडर्स संदर्भात या अगोदरच्या लेसनमध्ये माहिती अभ्यासलेली आहे. तर आज आपण प्रेशर कंट्रोल व्हॉल्वच्या अनुषंगाने माहिती पाहत असताना या व्हॉल्वचा किंवा व्हॉल्वच्या प्रमुख प्रकारापैकी प्रेशर रिलीफ व्हॉल्व बाबत हायड्रोलिक पॉवर युनिटचा अभ्यास करताना रिलीफ व्हॉल्वच्या इतर प्रकारांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर त्यामध्ये प्रेशर रिलीफ व्हॉल्व संदर्भात आपण माहिती पाहूया. तर या आकृतीत प्रेशर रिलीफ व्हॉल्व दाखवलेला आहे. तर प्रेशर रिलीफ व्हॉल्वचा उपयोग ठराविक दाबापर्यंत प्रेशर नियंत्रित करण्यासाठी केला जातो. हा प्रेशर रिलीफ व्हॉल्व जादा दाबावर काम करण्यापासून रोखण्याचं कार्य करतो. अशा प्रकारचं हे आकृतीच्या माध्यमातून आपल्याला या लक्षात येईल की जो हा प्रेशर रिलीफ व्हॉल्वचा उपयोग ठराविक दाबापर्यंत प्रेशर नियंत्रित करण्याकरता केला जातो. प्रेशर रिलीफ व्हॉल्व जादा दाबावर काम करण्यापासून रोखण्याचं कार्य करतो. तर या प्रेशर रिलीफ व्हॉल्व संदर्भातलं ऑपरेशन आपण माहिती पाहणार आहोत. तर या व्हॉल्वमध्ये एक कोनिकल स्प्रिंग असून या ठिकाणी या व्हॉल्वमध्ये एक कोनिकल पिन ही एक अशा प्रकारची कोनिकल पिन कॉम्प्रेशन स्प्रिंगच्या सहाय्याने ही पिन या पाठीमागच्या कॉम्प्रेशन स्प्रिंगच्या सहाय्याने योग्य प्रेशर देण्यासाठी होलमध्ये बसवलेले असते. या होलमध्ये बसवलेले असते. यामधील कोनिकल पिन ही जी पुढच्या बाजूला स्प्रिंगच्या असलेली कोनिकल पिन कॉम्प्रेशन स्प्रिंग यांना शेट स्क्रूच्या सहाय्याने पाठीमागच्या या शेट स्क्रूच्या सहाय्याने आवश्यक प्रेशरला नियंत्रित करता येते. जेव्हा स्प्रिंग शेटिंगपेक्षा द्रवाचा दाब जादा होतो, यामध्ये येणाऱ्या द्रवाचा दाब जादा होतो, तेव्हा त्या दाबाने स्प्रिंग कॉम्प्रेस होऊन पिनचा कोनिकल भाग उचलला जातो व होल व कोनिकल पिन यामधून द्रव साठ्यामध्ये परत जातो. अशा प्रकारचं हे ऑपरेशन या प्रेशर रिलीफ व्हॉल्व संदर्भातली माहिती आपण सांगता येईल किंवा आपण ही पाहिली. त्यानंतर अशा या प्रेशर रिलीफ व्हॉल्वचा उपयोग उपयोग आपण पाहणार आहोत. तर प्रत्येक हायड्रोलिक पद्धतीत पंप व डिलिव्हरी पाईप लाईन यामध्ये प्रेशर रिलीफ व्हॉल्व बसवणे आवश्यक असते. त्यामुळे जादा प्रेशर निर्माण होऊन घडणारे अपघात किंवा होणारे नुकसान हे टाळले जाऊ शकते. तर अशा प्रकारे या प्रेशर रिलीफ व्हॉल्वचा उपयोग ॲप्लिकेशन आपण अभ्यासला. त्यानंतर प्रेशर रिलीफ व्हॉल्वचा जो सिम्बॉल आहे तो या आकृतीत दाखवल्याप्रमाणे असतो. प्रेशर रिलीफ व्हॉल्व. तर या सिम्बॉलचा उपयोग व्हॉल्वची खूण सर्किट डायग्राममध्ये दर्शवण्यासाठी केला जातो. हा फक्त व्हॉल्वचे कार्य दर्शवतो, त्याचा प्रकार दर्शवित नाही. सदर सिम्बॉल हा ISO 1219 नुसार प्रमाणित केलेले आहे. हालचाल करणारे भाग वेगळी स्थिती दर्शवतात. त्यानंतर या आकृतीमध्ये हालचाल करणारे भाग वेगळी स्थिती दर्शवितात. तर त्यामध्ये या ठिकाणी ओपन आणि क्लोज्ड, त्या ठिकाणी मधला मार्ग ओपन आहे
आणि मधला मार्ग क्लोज्ड. अशा प्रकारची ओपन म्हणजे चालू आणि क्लोज्ड म्हणजे बंद स्थिती या ठिकाणी या व्हॉल्व्हची या ठिकाणी आकृतीत आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या आकृतीमध्ये या आकृती फिगर 13 चौरसाच्या साहाय्याने याची स्थिती याच्यामध्ये हे वेगवेगळ्या चौरसाच्या साहाय्याने स्थिती दर्शवलेली आहे. तर पोझिशन अक्षराच्या लेटर म्हणजे लेटरच्या साहाय्याने हे ओळखले जातात. तीन स्थितींना यामधील या तीन स्थितींना A-O-B ह्या आकृती क्रमांक 13 मध्ये दर्शवल्याप्रमाणे मध्यभागास ओ नाव दिलेले आहे. हे ओ नाव मध्यभागात दिलेले आहे. चौरसामध्ये आता हे वेगवेगळे चौरस या चौरसामध्ये पाईपलाईन आणि प्रवाह दिशा या रेषा बाणाच्या टोकाच्या साहाय्याने दिशा पहा अशा वेगवेगळ्या बाणांच्या टोकाच्या दिशेने साहाय्याने दर्शवल्या जातात. आकृती 13D नुसार आता ही आकृती 13 ही आकृती डी आहे. 13D नुसार बंद स्थिती चौरसामध्ये दर्शवलेली बंद स्थिती चौरसामध्ये दर्शवलेली आहे. कनेक्शन हे स्क्वेअरच्या न्यूट्रल पोझिशन नुसार दर्शवले जाते. कनेक्शन या 13E मध्ये न्यूट्रल पोझिशन नुसार दर्शवले जाते. नियंत्रण करणाऱ्या कनेक्शन कॅपिटल लेटरच्या सहाय्याने दर्शवले जातात. हे नियंत्रण करणाऱ्या कनेक्शन या कॅपिटल लेटरच्या सहाय्याने दर्शवल्या जातात. त्यामध्ये ऑपरेटिंग अँड सिलेंडर सप्लाय लाईन्स ह्या कॅपिटल A-B-C या कॅपिटल लेटरने दर्शवतात. त्यानंतर इनलेट प्रेशर कॅपिटल T अक्षराने दर्शवतात. तर आउटलेट प्रेशर हे R स्वल्पविराम S स्वल्पविराम T या लेटरने दर्शवितात. आउटलेट तसेच द्रवाच्या साठ्यामधील परतीचा प्रवाह साठ्याच्या टाकीच्या सिम्बॉलचा समावेश करून दर्शवलेला आहे. यामध्ये 13F नुसार आउटलेट तसेच द्रवाच्या साठ्यामधील परतीचा प्रवाह हा साठ्याच्या टाकीच्या सिम्बॉलचा समावेश करून या 13F नुसार या आकृतीनुसार दर्शवलेला आहे. त्याच्यामध्ये आकृती 14 ही आकृत्या 14 मसून याच्या 14 नुसार 4 आकृत्या आहेत. तर एक्झाम्पल कंट्रोल कनेक्शन मेन कनेक्शन त्याच्यामध्ये कंट्रोल कनेक्शन टू मेन कनेक्शन 14A. आता ही 14A टू कंट्रोल कनेक्शन टू मेन कनेक्शन फिगर 14A नुसार. त्याच्यानंतर 3 कंट्रोल कनेक्शन या बी आकृतीमध्ये पहा. या बी आकृतीमध्ये 3 कंट्रोल कनेक्शन 3 मेन कनेक्शन त्याच्यानंतर या 14C मध्ये 4 कंट्रोल कनेक्शन्स 4 मेन कनेक्शन 14C नुसार. तर आकृती 14D आता ही 14D मध्ये दर्शवलेल्या नुसार ड्रेनेज लाईनच्या साहाय्याने गळती झालेला द्रव काढून टाकला जातो. सोपे करण्याकामी ते मोठ्या प्रमाणात या आकृतीत दर्शवलेले नाही. ड्रेन आणि कंट्रोल लाईन नियंत्रण लाईन ही मुख्य कनेक्शन नाहीत. वेगवेगळ्या अवस्था या आणखीन एक स्क्वेअर दर्शवून मूळ स्क्वेअरची हालचाल दर्शवून एकमेकांना जुळणाऱ्या पद्धतीने दाखवले जातात. कनेक्शन हे न बदलणारे असतात. या फिगर 15 नुसार कनेक्शन हे न बदलणारे असतात. तर त्यानंतर पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत डायरेक्शन कंट्रोल हॉल. त्यामध्ये 3 टू वे डायरेक्शन कंट्रोल हॉल
तर डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्वमध्ये 3 टू वे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व, तर त्याच्यामध्ये फंक्शन आपण पाहणार आहोत, कार्य. तर 3 टू वे व्हॉल्व हा या आकृतीत दाखवल्याप्रमाणे असतो. 3 टू वे व्हॉल्व, तर त्याचं फंक्शन, कार्य आपण पाहणार आहोत. तर या व्हॉल्वच्या साहाय्याने, या 3 टू वे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्वच्या साहाय्याने प्रवाहाची दिशा नियंत्रित केली जाते. यामध्ये एका स्थितीत प्रवाह खुला असतो, तर विरुद्ध स्थितीत बंद असतो. तर यामध्ये ऑपरेशन संदर्भात आपण माहिती या 3 टू वे संदर्भातली पाहणार आहोत. 3 टू वे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व हा 3 कनेक्शन, त्याच्यामध्ये हा जो 3 आहे 3 टू वे मधला 3 कनेक्शन, आणि त्याच्यानंतरचा 3 टू वे या 2 पोझिशन, या आकृती 16 मध्ये, या फिगर 16 मध्ये 3 कनेक्शन आणि 2 पोझिशन, या 16 आकृतीमध्ये दर्शवल्यानुसार पिस्टन प्रथम न्यूट्रल असताना, हा जो काय आतला पिस्टन आहे हा न्यूट्रल असताना आतमध्ये येणारा प्रवाह बंद करतो. त्याच वेळेस ऑपरेटिंग लाईन व आउटलेट, ऑपरेटिंग लाईन आणि आउटलेट यांना खुला करतो व दाब पडल्यानंतर आउटलेट बंद करतो व इनलेट प्रेशर मेन लाईनला जोडतो. तर अशा या आकृती 17 नुसार जोडतो. यामधील लिकेज द्रव ड्रेनेज लाईनच्या साहाय्याने द्रवाच्या टाकीमध्ये सरळ वाहून नेला जातो. जो लिकेज असलेला लिक्विड आहे, द्रव आहे, ऑइल आहे, ते पुन्हा द्रवाच्या टाकीमध्ये वाहून नेला जातो. तर अशा या 3 टू वे व्हॉल्वचा उपयोग, ऍप्लिकेशन आपण पाहणार आहोत. उपयोग, अशा या 3 टू वे व्हॉल्वचा उपयोग सिंगल ऍक्टिंग सिलेंडरमध्ये प्रवाहाची दिशा नियंत्रणकामी केला जातो. सिम्बॉल, आता या 3 टू वे व्हॉल्वचा सिम्बॉल आहे या ठिकाणी या आकृतीत दाखवल्याप्रमाणे असतो. 3 टू वे व्हॉल्व बंद अवस्थेतील 3 टू वे व्हॉल्वचा सिम्बॉल आहे हा. क्लोज्ड बंद स्थितीतील 3 टू वे व्हॉल्वचा सिम्बॉल या आकृतीत दाखवल्याप्रमाणे असतो. त्यानंतर पुढचा व्हॉल्वचा प्रकार आपण पाहणार आहोत, 4 टू वे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व. 4 टू वे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व, तर या ठिकाणी आकृतीत दाखवल्याप्रमाणे 4 टू वे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व या ठिकाणी आकृतीत दाखवलेले. तर त्या संदर्भात माहिती पाहूया. तर 4 टू वे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व च्या साहाय्याने दोन्ही दिशेतील, म्हणजे आउटलेट आणि इनलेट प्रवाहाचं नियंत्रण करण्याचं कार्य केले जाते. त्यामध्ये ऑपरेशन पाहणार आहोत आपण. हे आपण पाहिलं, फंक्शन पाहिलं, की या फंक्शन मध्ये 4 टू वे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्वच्या साहाय्याने दोन्ही दिशेतील, म्हणजे आउटलेट आणि इनलेट प्रवाहाचं नियंत्रण करण्याचं कार्य केलं जातं. त्यामध्ये आपण ऑपरेशन म्हणून माहिती पाहणार आहोत. या आकृती 19 मध्ये दर्शवल्याप्रमाणे, आकृती 19 मध्ये दर्शवल्यानुसार न्यूट्रल अवस्थेत 4 टू वे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्वच्या या 4 टू वे नुसार 4 कनेक्शन, ही 4 कनेक्शन आणि या 2 पोझिशन, 4 कनेक्शन आणि 2 पोझिशन व्हॉल्वमुळे प्रवाह इनलेट ते मेन कनेक्शन व सिलेंडर सप्लाय लाईन ते आउटलेट असा केला जातो. तर आकृती 20 नुसार, आता यामध्ये खालच्या या आकृती क्रमांक 20 नुसार लिव्हरचा वापर झाल्यानंतर पी टू बी, यामध्ये हा जो पी आहे ते बी आणि ए ते टी, हा ए ते टी यांचे विरुद्ध कार्य केले जाते व दाब कमी झाल्यानंतर पिस्टन मूळ पोझिशनला येत असतो. तर अशा या 4 टू वे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्वचा उपयोग, 4 टू वे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्वचा उपयोग हा डबल ऍक्टिंग सिलेंडरमध्ये नियंत्रण करणे कामी केला जातो. पहा, 3 टू वे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्वचा उपयोग सिंगल ऍक्टिंग मध्ये, तर 4 टू वे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्वचा उपयोग डबल ऍक्टिंग सिलेंडरमध्ये केला जातो. अशा या 4 टू वे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्वचा सिम्बॉल या पुढील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे असतो.
या आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा पोर्टुगे डायरेक्शन कंट्रोल व्हॉल्व. त्यानंतर पुढचा व्हॉल्वचा प्रकार आपण पाहणार आहोत चेक व्हॉल्व. तर या आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा चेक व्हॉल्वचा प्रकार आहे की त्याचं फंक्शन आपण पाहणार आहोत. चेक व्हॉल्वचं फंक्शन. चेक व्हॉल्व हा एक मार्गी व्हॉल्व असून त्यात एका दिशेने फ्लूइडचा प्रवाह जाऊ दिला जातो. मात्र दुसऱ्या दिशेने फ्लो आल्यास म्हणजेच विरुद्ध दिशेने फ्लूइड म्हणजे लिक्विड द्रव आल्यास मार्गास बंद करतो. चेक व्हॉल्वचे 3 प्रकार आहेत. अशा चेक व्हॉल्वचे 3 प्रकार आहेत. एक चेक व्हॉल्व साधा विदाउट स्प्रिंग, 2 चेक व्हॉल्व विथ स्प्रिंग, 3 पायलट कंट्रोल चेक व्हॉल्व. असे चेक व्हॉल्वचे 3 प्रकार. त्यानंतर या चेक व्हॉल्व संदर्भात आपण ऑपरेशन प्रक्रिया समजावून घेऊया. तर यामध्ये कोनिकल भागाच्या व्हॉल्व कनेक्शनवर व्हॉल्व कनेक्शनवर पीई या ठिकाणी पहा PE1 हा फोर्स कार्य करत असून तिथून प्रवाह वाहण्यास सुरुवात करतो. सदर क्रिया विरुद्ध दिशेने कार्य करणाऱ्या कॉम्प्रेशन स्प्रिंगच्या दाबापेक्षा या बाजूला पीच्या ऑपोजिट बाजूला या कॉम्प्रेशन स्प्रिंगच्या दाबापेक्षा P1 चा दाब हा अधिक असल्यामुळे हे घडते. ज्यावेळेस विरुद्ध बाजूने स्प्रिंगच्या सहाय्याने विरुद्ध बाजूस पहा या PE1 च्या विरुद्ध बाजूने स्प्रिंगच्या ऑपोजिट बाजूने PE2 हा फोर्स कार्यरत होतो व त्यांचा दाब PE पेक्षा या PE1 पेक्षा जास्त झाल्यास कोनिकल व्हॉल्व हा पूर्वस्थितीत येऊन बसतो व प्रवाह बंद करतो. परंतु जर विरुद्ध बाजूकडील प्रेशर व स्प्रिंगचा दाब यापेक्षा PE1 जास्त असेल तर प्रवाह हा कोनिकल व्हॉल्व बाजूला गेल्यामुळे चालूच राहतो. तर अशा प्रकारे ही चेक व्हॉल्व संदर्भातली माहिती ऑपरेशन म्हणून आपण पाहिली. तर अशा चेक व्हॉल्वचा उपयोग आपण पाहणार आहोत. ऍप्लिकेशन उपयोग. तर या चेक व्हॉल्वचा उपयोग हायड्रोलिक पद्धतीमध्ये एका बाजूने प्रवाह जाऊन देणे कामी व विरुद्ध बाजूने येणारा प्रवाह रोखून धरणे कामी केला जातो. याच्या सहाय्याने मेन लाईन मधील प्रवाह पंपाकडे परत येण्यास प्रतिबंध केला जातो. तसेच त्यामुळे पाईपलाईन मोकळी होण्यास प्रतिबंध केला जातो. अशा प्रकारे ही चेक व्हॉल्व संदर्भातली माहिती त्याचे ऍप्लिकेशन उपयोग म्हणून आपण अभ्यासली. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे व्हेरिएबल रिटर्न ऑरिफाइस चेक व्हॉल्व. व्हेरिएबल रिटर्न ऑरिफाइस चेक व्हॉल्व त्याचं फंक्शन आपण पाहणार आहोत. फंक्शन कार्य या आकृतीत दाखवल्याप्रमाणे हा जो व्हॉल्व आहे त्याचं फंक्शन व्हेरिएबल रिटर्न ऑरिफाइस चेक व्हॉल्व हा एका दिशेत द्रव वाहण्याच्या क्रियेला मर्यादा आणतो. प्रतिबंधात्मक व विरुद्ध दिशेला पूर्ण प्रवाह क्षेत्रफळानुसार वाहण्यास परवानगी देतो. अशा प्रकारे हा चेक व्हॉल्व ऑपरेशन. तर कोनिकल पिनच्या टोकाशी यामध्ये असलेल्या या कोनिकल पिनच्या टोकाशी ए असलेल्या क्षेत्रफळानुसार असलेल्या क्षेत्रफळानुसार ऍडजस्टिंग स्क्रूद्वारे प्रवाह कमी जास्त केला जातो. वरच्या ऍडजस्टिंग स्क्रूद्वारे हा जो काही प्रवाह आहे हा कमी जास्त करण्याचे कार्य केले जाते. त्याच वेळेस ए पासून बी पर्यंत याच्यामध्ये हा ए पॉइंट पासून या बी पॉइंट पर्यंत जाणारा जो द्रव पदार्थ आहे मार्गाने प्रतिबंध कमी किंवा जास्त केला जातो. या आकृती 23 नुसार कमी जास्त केला जातो. आकृती 24 मध्ये या उजव्या बाजूच्या आकृती 24 मध्ये दाखवल्या किंवा दर्शवल्यानुसार प्रवाह जेव्हा बी कडून ए कडे प्रवाह हा ज्या बी पासून या ए भागाकडे जातो तेव्हा दाबामुळे कोनिकल पिन व्हॉल्व उघडला जातो. ह्या कोनिकल पिनचा व्हॉल्व उघडला जातो आणि मोठ्या प्रमाणात प्रवाह वाहतो. प्रतिबंधात्मक भागातून नगण्य प्रमाणात हा प्रवाह वाहत असतो. अशा प्रकारे या व्हेरिएबल रिटर्न
व्हॅरिफाईड चेक व्हॉल्व संदर्भातली ही माहिती ऑपरेशन म्हणून पाहिली. तर अशा या व्हेरिएबल रिटर्न व्हॅरिफाईड चेक व्हॉल्वचा ऍप्लिकेशन उपयोग आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये या व्हेरिएबल रिटर्न व्हॅरिफाईड चेक व्हॉल्वचा उपयोग एकाच दिशेने सलग प्रवाह आवश्यक असेल व विरुद्ध दिशेने विना प्रतिबंध प्रवाह आवश्यक असेल अशा ठिकाणी केला जातो. तर अशा या व्हेरिएबल रिटर्न व्हॅरिफाईड चेक व्हॉल्वचा सिम्बॉल हा आकृतीत दाखवल्याप्रमाणे असतो. त्यानंतर पुढचा व्हॉल्वचा प्रकार आपण पाहणार आहोत शटल व्हॉल्व. शटल व्हॉल्व तर दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून सिस्टीम कंट्रोल करण्यास शटल व्हॉल्वचा उपयोग होतो. दोन वेगवेगळ्या या ठिकाणावरून सिस्टीम कंट्रोल करण्यास शटल व्हॉल्वचा उपयोग होतो. चेक व्हॉल्वच्या रचनेचा या व्हॉल्वमध्ये उपयोग केलेला असतो. चेक व्हॉल्वच्या रचनेचा कंस्ट्रक्शनचा यामध्ये उपयोग केलेला असतो. दोन चेक व्हॉल्व एकत्र जोडून तयार केल्याप्रमाणे या शटल व्हॉल्वची रचना असते. त्याच्याबरोबर त्याच्या उपयोगानुसार त्यास डबल कंट्रोल व्हॉल्व असे देखील संबोधतात किंवा म्हणतात. तसेच अंतर्गत रचनेनुसार डबल चेक व्हॉल्व देखील म्हणतात. यामध्ये एक्स आणि वाय, आता यामध्ये पहा हा एक्स आणि त्याच्या ऑपोजिटला वाय, हे दोन इनलेट असतात. तर ए हा आउटलेट, एक्स आणि वाय इनलेट आणि ए आउटलेट असतो. जेव्हा एक्सच्या बाजूने द्रवाचा दाब कार्य करतो, तेव्हा आतील बॉल, आतल्या बाजूला असलेला हा गोलाकृती बॉल वाय इनलेट बंद करतो, वाय कडे जाणारा प्रवाह बंद करतो व एक्स कडून ए कडे प्रवाह वाहतो. हा इकडे वाय कडे बंद केल्यामुळे एक्स कडून या ए कडे वाहतो. या विरुद्ध कृती वाय कडून ए कडे, त्यानंतर या विरुद्ध वाय कडून ए कडे प्रवाह वाहताना होते. त्याच वेळेस एक्स कडे जाणारा इनलेट बंद असतो. जेव्हा प्रवाह विरुद्ध होतो तेव्हा बॉल हा पूर्वीच्या जागी स्थिर राहतो. हे सर्व दाब अवस्थेमध्ये आकृती 26 नुसार, या आकृतीनुसार घडत असते किंवा घडते. त्यानंतर टू प्रेशर व्हॉल्व. तर टू प्रेशर व्हॉल्व हा अँड फंक्शन व्हॉल्व आहे. दोन वेगवेगळ्या ठिकाणावरून सिग्नल मिळाल्याशिवाय पुढील ऑपरेशन होऊ नये याकरिता या व्हॉल्वचा उपयोग होतो. प्रेस ऑपरेटरचे दोन सिग्नलिंग बटनवर हात असतात. प्रेस ऑपरेटरचे दोन सिग्नलिंग बटनवर अथवा व्हॉल्ववर गुंतल्यानंतर प्रेस सुरू व्हावी. प्रेस ऑपरेटरचे जे दोन हात असतात, बऱ्याच वेळेस अपघात घडू नये याकरता दोन्ही हात दोन सिग्नलिंग बटनवर अथवा व्हॉल्ववर गुंतल्यानंतरच प्रेस सुरू व्हावी अशी सुरक्षित योजना या व्हॉल्वचा उपयोग करून केली जाते. दोन ऑपरेटर असल्यास असे 3 व्हॉल्व उपयोगात येतात. यामध्ये दोन इनलेट एक्स आणि वाय, असे एक्स आणि वाय. तर ए हा यामध्ये आउटलेट असतो. यामध्ये ज्यावेळेस दोन्ही इनलेट कडून एक्स आणि वाय या दोन्ही इनलेट कडून सिग्नल उपयोगात आणले जातात तेव्हा दाब दिलेला द्रव प्रभावित होतो. एका बाजूकडील सिग्नल एक्स किंवा वाय द्वारे वापरात आला असता सिलेंडर मधील आउटलेट प्रवाह हा बंद केला जातो, कारण दाबदर्शित द्रवाकडील बाजूचा हा प्रवाह बंद केला जातो. जर एकाच वेळेस दोन्हीकडील सिग्नल उपयोगात आणले नाही तर पूर्वीच्या सिग्नल आउटलेटकडे
पुरविला जातो. जर दोन्ही सिग्नल वेगवेगळ्या दाबाचे असतील तर मोठा दाब दर्शवणाऱ्या बाजूचा व्हॉल्व हा बंद होतो. छोट्या दाबाकडील सिग्नल आउटलेट ए छोट्या दाबाकडील आउटलेट ए ह्या उजव्या बाजूकडे आकृतीनुसार A27 नुसार ट्रान्सफर केला जातो. आकृती या 27 नुसार ट्रान्सफर केला जातो. या वॉलला त्या टू प्रेशर वॉलला अँड एलिमेंट्स असे म्हणून देखील ओळखले जाते. याचा उपयोग हा अंतर्गत नियंत्रण म्हणजे अटकाव, चेक फंक्शन व लॉजिक ऑपरेशन मध्ये केला जातो. अशा या टू प्रेशर वॉल्वचा सिम्बॉल हा या आकृतीत